नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विश्वजित गायके तुम्हा सर्वांचं 5व्या असाइनमेंटमध्ये स्वागत करत आहे। ही जी असाइनमेंट आहे ही थोडी स्पेशल आहे, कारण की याच्यात आपण थोडं डीप जात आहोत आपल्या सब्जेक्ट ओरिएंटेड, आपल्या नॉलेज ओरिएंटेड। आणि हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की तुम्ही जर पाहिलं असेल की जॉबच्या ज्या वॅकन्सी असतात त्या स्पेसिफिक पोस्टसाठी असतात। एक नॉर्मल कोणी असं म्हणत नाही की सर फायनान्स मॅनेजर घ्यायचं, असं नाही। त्यांना अकाउंटिंग ॲनालिस्ट किंवा अजून काहीतरी जी पोस्ट असते स्पेसिफिक, SEO मॅनेजर, अशी स्पेसिफिक पोस्ट त्यांना लागत असते आणि ती आपण इथं करिअर टेस्टमध्ये शोधणार आहे। तर चला तर सुरू करूया। करिअर टेस्टमध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी विचारल्या जाणार आहेत। करिअर टेस्ट बऱ्यापैकी हार्ड जाऊ शकते आणि त्यासाठी तुम्ही रिलॅक्स असणं गरजेचं आहे। ही सायकोमॅट्रिक टाईपच टेस्ट आहे, पण याच्या टेक्निकल टर्म्स असल्यामुळे मी रेकमेंड करेल की तुम्ही ही जी टेस्ट आहे ती लॅपटॉपवर द्यावी, जेणेकरून तुम्हाला त्या टर्म्स शोधायला, साईड बाय साईड शोधायला खूप जास्त मदत होईल। आणि हे बघा, उत्तरं माहिती नसतील तर सबमिट बटन दाबू नका, ठीक आहे। तुम्ही थोडा वेळ घ्या, उत्तरं माहिती करून घ्या। रॅदर मोबाईलवर तुम्ही सर्च करा काय काय असतं, जसं की आपण ओपन बुक टेस्ट करतो, हे त्याच टाईपमध्ये तुम्हाला एकदा करायचं आहे। आणि करिअर टेस्ट जर तुमची चांगली स्कोअर झाली आहे तर तुम्ही फक्त मार्क ॲज डन सबमिट दाबल्यानंतर परत इकडं क्लासरूमवर यायचं आहे आणि मार्क ॲज डन दाबायचं आहे, म्हणजे तुमचं इथं आपोआपच माझ्यासाठी इथं टर्न इन होतं आहे। आणि मग मी तुम्हाला ॲक्च्युली तुमचे जे करिअर टेस्टचे जे स्कोर्स आहेत, रिझल्ट्स आहेत, ते 5 करिअर टेस्ट, 5.1 टेक्निकल स्किल आणि 5.2 नॉन टेक्निकल स्किल, याच्यात मी तुम्हाला ते आन्सर म्हणून देणार आहे। त्यामुळे तुमची करिअर टेस्ट झाल्यानंतर तुम्ही या तिन्हीला मार्क ॲज डन म्हणायचं आहे मित्रांनो। तर सोपं आहे, ह्या तिन्ही टेस्ट लिंक्ड आहेत। करिअर टेस्ट दिल्यानंतर 5, 5.1, 5.2 तिन्हीलाही मार्क ॲज डन करायचं। आणि सरप्राइझिंगली काही जणांना करिअर टेस्ट दिल्यानंतर बऱ्याच प्रश्नांना उत्तरं सापडत नाहीत, तर त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल, जर तुम्हाला परत एकदा करिअर टेस्ट द्यावी वाटली तर प्लीज मला व्हॉट्सॲपवर मेसेज करा। मी तुमचा पहिल्याचा जो रेकॉर्ड आहे करिअर टेस्टचा तो डिलीट करेल आणि आपण परत एकदा करिअर टेस्ट देणार आहोत। येस, एका कॅन्डिडेटला 2दा करिअर टेस्ट देण्याचा ऑप्शन आपल्याकडे आहे। जो बेस्ट तुम्हाला वाटणार आहे तो तुम्ही लास्टमध्ये ठेवायचा आहे, म्हणजे पहिल्या टेस्टचे सगळे रेकॉर्ड्स डिलीट होऊन जातील, दुसऱ्या टेस्टचेच रेकॉर्ड आपण ग्राह्य धरणार आहोत। त्यामुळे तेवढा वेळ तुम्हाला मिळेल आणि यात कोणतीही घाईगडबड करू नका, जेणेकरून आपल्याला एक छान करिअर आणि सुपर स्पेशलायझेशन या दोन गोष्टींवर नंतर आपल्याला पुढं फोकस करता येईल। सो मित्रांनो, करिअर टेस्ट का महत्त्वाची आहे मी परत एकदा सांगतो। सर्वात महत्त्वाचं तुमचे जे सर्टिफिकेशन्स म्हणतो आपण ते याच्यानुसार डिसाईड होणार आहेत। सो त्यामुळे करिअर टेस्ट खूप सिरियसली, ऑनेस्टली द्यायची आहे। जर तुम्हाला त्यात काही डाऊट असेल तर मला प्लीज कमेंट करायचे आहे, डायरेक्ट सबमिट बटन दाबायची घाई करायची नाही आहे। तर एवढं तुम्हाला सांगून मी आता इथं थांबतो आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना करिअर टेस्टसाठी। धन्यवाद।